ओके. हॅलो एव्हरीवन. माझं नाव आदित्य आहे. आदित्य माकणेकर. अ, मी नागपूर महाराष्ट्रापासून आहे. आणि मी तुमचा बडी असणार आहे. म्हणजे हां. अ, मी IIT पवई मध्ये फर्स्ट इयर स्टुडंट आहे इंजिनिअरिंग मध्ये. अ, एक तुम्ही सगळे एकदा तुमचं तुमचं नाव सांगा. आणि तुमच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता. दादा मी सांगू. हा, सांगा सांगा. माझं नाव हर्षदा अमृत आहे. मी 8वीत शिकते आणि माझी ड्रीम IAS आहे. हा, खूप मस्त. माझे बाबा पण पोलीसमध्ये काम करतात आणि मलाही म्हणतात ते की IAS बनायला पाहिजे तू पण. तर खूप मस्त. अ, अजून बाकी दादा मी सगळे. सांगू? हा, हॅलो. माझं नाव अपूर्वा पवार आहे. मी येवल्यामध्ये आहे, नाशिक डिस्ट्रिक्ट. मी 8th क्लासला आहे, एनजेकेम हायस्कूल येवला. आणि माझी ड्रीम पण एक IPS ऑफिसरची आहे. खूप मस्त. भावना नाही तर अनुष्का, तुम्ही दोघं पण सांगा. Good evening. My name is Anushka Praveen Gore. I am studying in 8th class. My hobby is singing. I become to IS officer. ओके. हा, भावना बोला आता. माझे नाव भावना राजेंद्र पाचपुते आहे आणि माझी ड्रीम टीचर आहे. ओके, खूप मस्त. तर मी स्टार्ट करतो आता. आज आपलं आईस ब्रेकिंग म्हणजे फक्त ओळख करणार आपण आज, म्हणजे असं ओळख करून घेणार. आज काही अभ्यासाचं नसेल, तर फक्त आज म्हणजे असं मजा करायची आज. म्हणजे आपण ओळखून घेऊ एक दुसऱ्याला थोडं. ठीक आहे. ओके. एक मिनिट. तर हे आपलं PPT आहे. आजसाठी जे आपण करणार आहे, ब्रेक द आईस. तर आपण असं पहिली टाइप करणार आहेत आज. ऐसी कौन सी चीज है जो पानी में गिरने पर भी गीली नहीं होती? कोण उत्तर देईल याचं? सावली. हा, बरोबर, सावली. परछाई, सावली. हो, शॅडो. आपण जे पण, तुम्हाला जे पण म्हणायचं ते. बरोबर एकदम. वह क्या है जो एक बार टूटने के बाद कभी नहीं जुड़ती? शीसा. वापस बोला एकदा, ऐकून नाही आलं मला. ग्लास. हा, ग्लास पण म्हणू शकतो आपण. मिरर. पण हा, ठीक आहे, ते पण बरोबर आहे. पण आपण भरोसा म्हणतो, म्हणजे विश्वास. ते पण एकदा तुटलं की आपण दुसऱ्यावर विश्वास नाही करू शकत वापस ना. बरोबर आहे की नाही? ठीक है. गणित की पहली. आता ठीक है, गणित है. एक आदमी के पास 2 टोपी है और 3 जूते हैं. वह कितने तरीके से उन्हें पहन सकता है? कोणी एक उत्तर द्यायचं. हॅलो, आवाज येतो ना? हो. हा, ठीक आहे, ठीक आहे. 6 तरीके से. 11. 6 म्हणलं होतं ना आता? कोणी तर कोण म्हणलं? मी अनुष्का दादा. हा, एकदम बरोबर बोललो. ठीक आहे. हा, 6. हे आपण असं बघू शकतो की समजा त्यांनी हे टोपी घातली तर तो हे शूज, हे शूज, हे शूज, 3 शूज घालू शकतो वापस. हे टोपी घातली, हे शूज, हे शूज, हे शूज, असे 6 शूज, म्हणजे 6 आपले हे बनतात.
कॉम्बिनेशन नाही तर तरीके आपण ज्याला म्हणतो 6 तरीके घालू शकतो. ठीक है, 6 तरीके. ऐसी कौन सी चीज है जो आपका है लेकिन दूसरे लोग इसका इस्तेमाल आपसे ज्यादा करते हैं? नाम. बरोबर एकदम. आपका नाम. ऐसा क्या है जो आपको मुफ्त में मिलता है लेकिन उसे रखने के लिए नहीं कह सकते? कुणाला द्यायचं याचं उत्तर का मी हे दाखवू म्हणजे आन्सर दाखवू? दाखवून देतो. ठीक. सलाह, ऍडवाइस नाहीतर आपण ज्याला म्हणतो सलाहच म्हणतो म्हणजे आपण त्याला. वह क्या है जो खुद तो खड़ा होता है लेकिन दूसरों को बैठाता है? कुर्सी. बरोबर एकदम. कुर्सी, चेयर. बरोबर है. ऐसी कौन सी चीज है जो जितनी ज्यादा बढ़ती है उतना ही छोटा दिखती है? 1 मिनिट, ह्याचं उत्तर बहुतेक बरोबर नाही दिलंय. ठीक आहे, हे सोडून टाका. वह क्या है जो तोड़ने पर भी खुशियों का संकेत देता है? नारळ. नारळ. हा, नारळ. एकदम बरोबर बोलला. नारियल. आता एक एक्टिविटी है कि आज आपका मूड कैसा है उसकी एक चित्र बनाइए. तर मी बनवतो एक चित्र. अ, ठीक आहे, म्हणजे स्माइली फेस आहे म्हणजे खुश आहे मी, त्याचं ते दाखवायचं होतं. तुम्ही पण तुमच्याकडे काही पेन वगैरे असेल तर बनवू शकता नोटबुकवर, पण काही असं हे नाही, कंपल्सरी नाही आहे, पण असं करू शकता. काय म्हणतो, कोणाला दाखवायचं असेल तर दाखवू शकता, ड्रॉइंग चांगली असेल कोणाची तर. ठीक आहे, तर ते पीपीटी होतं. कोणी बनवत येते का मी पुढे जाऊ? एक मिनिट, चॅट मध्ये आले. ठीक. हॅलो, आवाज तर येते ना सगळ्यांना? येस हो सर. दादा. हो. ओके Yes, ओके. हो, ठीक आहे. तर तेच हे पीपीटी म्हणजे असंच आपलं असं ओळख करण्यासाठी आणि थोडं गेम्स खेळ की काय म्हणतो, मजा येते थोडस, तर त्यासाठी होतं. तर आता ह्याच्या पुढे म्हणजे पुढच्या वेळेसपासून बहुतेक आपण अभ्यासाच्या बद्दलच करणार. आणि हे असं असणार की तुमचं आता जे पण असेल, जे पण तुमची एक्झाम येणार असेल, तर मी विचारेल तुम्हाला की आता कुठली एक्झाम येणार आहे, नाहीतर कुठलं सब्जेक्ट तुम्हाला करवायचं आहे जे तुम्हाला थोडं वाटतंय की हे होत नाहीये माझ्याकडनं, नाही तर अवघड चाललंय मला, तर ते मला सांगत जावा. तर मग मी त्याच्या हिशोबाने तुम्हाला शिकवेन. ठीक आहे. okay, हो दादा. ओके. तर आज फक्त हेच आहे, आईस ब्रेकिंग आहे म्हणजे. तर आज काही अभ्यास जास्त नाही, तर आता मी काय करतो,
काय करू तेच आज फक्त इंट्रोडक्शनच आहे. तर आता मी माझ्याबद्दल काही सांगतो आता. आता ठीक आहे, तुम्ही सगळे मराठी मीडियम मधले आहेत ना? येस दादा. Yes. हा हा ठीक आहे, मराठी मधले आहेत. मी इंग्लिश मीडियम मधले, तर बहुतेक असं होऊ शकते की मला मराठीचे कुठले कुठले शब्द असतील जे मला येत नसतील, नाही तर मला माहिती नसतील. तर कधी पण असं झालं की मी काही बोलत आहे, मी इंग्लिशचा नाही ते हिंदीचा शब्द बोलला जे समजला नाही तुम्हाला, तर एकदा बोला की भैया हे समजलं नाही मला, नाही तर थांबा हे शब्द मला कळायला नाही, तर ते एकदा असं बोलून टाकायचं माईक उघडून, नाही तर चॅट मध्ये पण लिहू शकता. ठीक आहे. हॅलो. दादा एक क्वेश्चन हा होता. काय काय एमपीएससी मी आता 8 ला आहे, तर हो. एमपीएससी युपीएससी ची तयारी कशी करावी? एनटीएससी ची युपीएससी ची? हो. युपीएससी आत्तापासून मला वाटत नाही करायला पाहिजे. आत्तापासून तुला कारण की युपीएससी काय असते हे, तुझी 4 वर्षाची डिग्री झाली, बॅचलर डिग्री म्हणतो आपण त्याला, बॅचलर डिग्री झाली मग त्याच्यानंतर ते एक्झाम द्यायची असते. तर त्याच्यासाठी तुला पहिले कोण मीटिंग मधनं लेफ्ट झालं कोणीतरी, एक मिनिट. ओके, जॉईन होईल तो. तर काय असायचं की तुला पहिले युपीएससी करायचं असेल समजला, कोर म्हणजे तेच करायचे, बाकी इंजिनिअरिंग नाही, काही मेडिकल नाही, ते नाही, फक्त युपीएससी करायचं. तर आपण ह्युमॅनिटीज जी असते, नाहीतर आर्ट्स म्हणतो आपण ज्याला, त्याचं एका चांगल्या कॉलेजमध्ये गेलेलं बरं असतं. आणि दिल्ली जी जागा आहे भारतात, युपीएससी सगळ्यात चांगली कोचिंग आणि सगळ्यात चांगले तुम्हाला जे हे भेटतील, काय म्हणतात, पुस्तकं, टीचर, ते तिकडेच भेटतील दिल्लीमध्ये. तर दिल्लीमध्ये कुठलं जर कॉलेज घेणं, नाही तर दिल्लीला जाणं, तेच बेस्ट असतं युपीएससी साठी. माझे बाबाही मला सांगतात की युपीएससी जर करायची असेल तर दिल्ली जायचं, आणि तिकडं कोचिंग आहे जे, नाही तर तिकडं जे सर असतात त्यांच्याकडनं कोचिंग घ्यायची. पण आता थोडं 8वी पासून थोडं विचार करणं त्याचं ठीक आहे, म्हणजे गोल गोल आहे तर चांगलं आहे, पण 8वी पासून आत्तापासून ते थोडं लांबचं झालं. आता तुम्ही फक्त कॉलेजसाठी बघा की चांगलं कॉलेज भेटावं आर्ट्सचं दिल्लीमध्ये. म्हणजे आर्ट्सचं कॉलेज भेटलं चांगलं, तर आपण युपीएससी मध्ये जे येते ते बरोबर एकदम कॉलेजमध्ये करू शकतो, आणि मग तिकडे जे सर असतात बाकीचे कोचिंगचे, तिकडनं पण करू शकतो. ठीक आहे. ओके दादा. ओके ठीक आहे. अजून प्रश्न आहे कुणाला कुठला? सगळ्यांना म्हणजे इकडं सिव्हिल सर्व्हिस मध्येच जायचंय म्हणजे ना, म्हणजे गोल तेच आहे, सगळ्यांचं स्वप्न तेच आहे की तेच करायचं. हो दादा. हा, बाबाही माझे ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे पोलीसमध्ये आहेत. त्याचं हे असते म्हणजे एक रुतबा असतो, आपण काय म्हणतो त्याला, लोक फार आपल्याला हे करतात, रिस्पेक्ट. हो, तर माझा मामा पण कमिशनर आहे. हा, तर ते फार, हा, त्याचा फार रुतबा असतो, लोक रिस्पेक्ट करतात, पॉवरही असते. म्हणजे आता तर खूप असं चांगलं स्वप्न आहे, म्हणजे आणि फार मेहनत करायला पाहिजे ह्याला पूर्ण करायला. पण मला वाटते करणार तुम्ही सगळे. आणखी 8वी पासूनच हे सगळे विचार करणं म्हणजे खूप काय म्हणतात म्हणजे मोठी गोष्ट आहे. कारण की मी 8वी मध्ये एवढा विचार नाही करायचो. मी म्हणजे असं एवढं म्हणजे करिअरच्या बद्दल विचार करणं म्हणजे तुम्ही फार असे फोकस लोक आहेत, म्हणजे आणि ते बघून चांगलं वाटतं मला की असेच लोक IAS बनतात पुढे जाऊन. मस्त. आता 8वी मध्ये, अच्छा, तुमचं एक्झाम केवढे झाले तुमचे, म्हणजे मिड जे वर्षाच्या मधून जे एक्झाम येतात ते झाले तुमचे? येस दादा. हो दादा. हो दादा. ओके. तर म्हणजे जे लास्टचे एक्झाम असतात वर्षाच्या एंड मध्ये असतात ते बाकी आहेत फक्त ना, का अजून मधनं असतात तुमचे कुठले कुठले? मध्ये दादा असतात सेकंड युनिट टेस्ट आणि सेकंड सेमिस्टर बाकी आहे.
हा म्हणजे मधले असतात ना, म्हणजे पिरियॉडिक टेस्ट म्हणजे जे आपलं फायनल एक्झाम आणि मिड मिड एक्झामच्या मध्ये पण एक्झाम असतात तुमचे ना म्हणजे. हो, युनिट टेस्ट. ओके. हो दादा. ओके. तर ते कधीपासून आहेत तुमचे वेगळे वेगळ्या हे असतील, पण कधीपासून आहेत म्हणजे जानेवारी मध्येच असेल दादा. जानेवारी मध्ये? बाकींच जानेवारी मध्ये. ओके, जानेवारी. सगळ्यांचं म्हणजे जानेवारी मध्येच आहे, ठीक आहे. तर आता त्याच्या हिशोबाने आपण अभ्यास करत म्हणजे की त्याच्यामध्ये चांगले यावे, एंड सेमेस्टर मध्ये चांगले यावे. माझं हेच गोल, हे प्रयत्न असेल की तुमच्या सगळ्यांना अबाव 90% येऊनच जावे, म्हणजे हे प्रयत्न असेल माझा. आणि तुम्ही जेवढे सिरियस आहात मला बघून वाटते की सगळ्यांची येऊनही जातील. सो म्हणजे खूप 8वी क्लास सोपीच असते म्हणजे, आणि तुम्ही एवढ्या फोकसने अभ्यास केला तर फार सोपं जाईल तुम्हाला अबाव 90% स्कोर करणं. आता असं, आता तुम्हाला काही असं डाऊट असेल कुठल्या अभ्यासामध्ये, असं जनरल डाऊट की गणित मध्ये मला हे समजत नाहीये, नाही तर इंग्रजीमध्ये मला हे प्रॉब्लेम होत आहे, सायन्स मध्ये काही मला समजत नाहीये, काही असे असेल तर सांगू शकता मला. मला माहिती असेल तर हे समजून देईल मी तुम्हाला. दादा मला मॅथ मध्ये ना फॉर्म्युला लर्न करायला प्रॉब्लेम होतो थोडा. एक मिनिट वापस बोल. मध्ये प्रॉब्लेम होतो. एक मिनिट, आवाज आला मला. दादा मला वापस. मॅथ प्रॉब्लेम होतो. ओके ओके, एक एक करून करतो आपण. अपूर्वानी हँड रेस केलाय, ठीक आहे, तू बोल अपूर्वा. दादा मला मॅथ मध्ये ना फॉर्म्युला लर्न करायला प्रॉब्लेम होतो. अच्छा, म्हणजे फॉर्म्युला म्हणजे तुला फॉर्म्युला आठवत राहत नाही, आठवणीमध्ये राहत नाहीत का, म्हणजे त्यांना यूज कसं करायचं ते समजत नाही तुला? आठवणीत राहत नाही. अच्छा, तर आठवण करण्यासाठी टेक्निक असतात काही की समजा पेन पेपर घेतला आपण आणि तेच फॉर्म्युला आपण खूपदा लिहिला. हे सगळ्यात सोपं काय म्हणतो, सगळेच करतात, म्हणजे मी पण करायचो. आता आता जे जेई असते एक्झाम, त्याच्यामध्ये फार फॉर्म्युला असतात मॅथ्सचे. त्याला आठवणमध्ये ठेवायला हेच करायचं असतं की खूपदा तुम्ही प्रॅक्टिस करा, खूपदा लिहा त्या फॉर्म्युल्याला. आणि आता समजा तुमचे क्वेश्चन असतील तुमच्या पुस्तकामध्ये, तर त्या फॉर्म्युल्याचे जे पण सगळे क्वेश्चन आहेत, सॉल्ड एक्झाम्पल पण असतात जे आपल्याला सॉल्व्ह करून देतात ते, आणि बुकमध्ये पण प्रश्न असतात त्याचे. तर सेम प्रश्न 2-3दा करायचे वापस वापस, म्हणजे आपल्याला काय होतंय की आपल्या फॉर्म्युला काय करते, ते फॉर्म्युलानी काय भेटते आपल्याला, आपल्याला ते समजते, आणि मग समजलं की मग आठवणमध्ये पण राहून जातं. ठीक आहे. ओके दादा. ओके. हर्षदानी पण हँड रेस केला होता बहुतेक. हा, विचार, काय विचारायचं? दादा मला इंग्लिश मध्ये जे टेन्स असताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते. अच्छा, टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, तेच ना? हो दादा. हो, ठीक आहे. तर आता इंग्लिश मध्ये जर तुम्हाला मला विचारायचं आहे, तुमचे इंग्लिश मीडियम, हे इंग्लिशचे पण जे पुस्तक असतात ते पण मराठीमध्येच असतात ना, म्हणजे मराठीमध्ये लिहिलेले असतात समजवायला तुम्हाला? नो दादा. नाही दादा. म्हणजे इंग्लिशमध्येच असतात, इंग्लिशमध्येच असतात ते पण दादा म्हणजे? आम्ही सेमी मध्ये आहे. आम्हाला हा, फक्त मराठी, संस्कृत आणि हिस्ट्री, जिओग्राफी मराठीमध्ये असतं. अच्छा, इंग्लिश नाहीच आहे ना म्हणजे? इंग्लिश आहे ना दादा. आहे का इंग्लिश मग? पण बाकी विषय मराठीत आहे. अच्छा, बाकी मराठीत आहेत, इंग्लिश इंग्लिशमध्येच आहे. हो दादा. हो. ओके. तर ठीक आहे, तर इंग्लिश जर तुम्हाला टेन्सेस समजायचे तर इंग्लिशमध्ये काही पण समजायचे तर वाचन गरजेचं असतं त्यासाठी. हा ठीक आहे, थांब, नंतर घेतो मी प्रश्नानुसार. वाचन सगळ्यात जास्त गरजेचं असते, म्हणजे की तुम्ही आता इंग्लिशमध्ये पुस्तकं वाचले कुठून, नाहीतर घरामध्ये जर तुमच्या हे येत असेल, न्यूजपेपर येत असेल, ते वाचलं तर आपल्याला थोडं थोडं समजतं. आणि टेन्सेस जे असतात म्हणजे त्याचं डिवाइड करता येते आपला, म्हणजे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, आणि मग जे ते असतात त्यांचे पण 3 फॉर्म असतात त्या वर्ड्सचे. V1, V2, V3 म्हणतो आपण त्याला. म्हणजे हो दादा. हा, मी एकदा लिहून दाखवू शकतो का बघतो मी एकदा इकडं.
हम्म, बेसिकली त्याचे 3 फॉर्म असतात. जे सिम्पल फॉर्म असते आपलं, बेस वर्ड म्हणतो आपण त्याला. समजा आता मी कुठलं सिम्पल वर्ड घेऊ, वॉक. वॉक हे बेस वर्ड आहे आपला. B2 म्हणजे कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय असते की आपण करत आहेत ते आता, मी चालत आहे. तर काय ते आय एम वॉकिंग म्हणणार मी, ING आणि मला लागून जाते त्याच्या. अ, मी चालतो, तर आय वॉक असते ते, म्हणजे मी चालतो. आय एम वॉकिंग म्हणजे मी चालत आहे आता. आणि परफेक्ट असते परफेक्ट. एक मिनिट, वॉक साठी परफेक्ट काय असते? आय हॅड लावतो, म्हणजे आपण बेसिकली आय हॅड वॉक. वॉक आय हॅड वॉक म्हणतो आपण, हॅड लावतो आपण. आणि आय असलं की हॅव लावतो आपण. आणि दुसरं आपण ही असलं, शी असलं, दे असलं, सॉरी ही असलं, शी असलं, तर हॅड लावतो आपण. तर ते तसं असतं. तर ते आपण शिकवतो आपण. ठीक आहे. मॅम, हे सेशन संपवायचंय का आता? हा ठीक आहे, बोला अनुष्का. दादा, माझ्या नाही का सायन्समध्ये प्रॉब्लेम आहे. सायन्सच्या ना डेफिनेशनच लर्न होत नाही. अच्छा, डेफिनेशन ना, म्हणजे आपण, हा ठीक आहे. तर काय करायचं डेफिनेशन साठी, की तेच की आपण सारखं सारखं वाचायचं, त्याला लिहून बघायचं. काय होतं आपल्याला, आपण वाचलो की आपल्याला तरी वाटते की आपल्याला आठवत आहे, पण असं होत नाही. तर काय करायचं, आपण वाचून घेतले एकदा डेफिनेशन सगळे, तर कोरं पेज घ्यायचं आणि त्याच्यावर लिहून बघायचं सगळं, की ह्याचं हे आहे, ह्याचं हे आहे. आणि जर समज लिहिता आलं तर खूप मस्त, पण जर नाही लिहिता आलं तर आपल्याला कळून जातं ना की हे आठवत नाहीये मला, तरी वापस वाचायचं एकदा. असं करत राहायचं सारखं सारखं सारखं. तर ह्याच्यानी आठवणमध्ये राहायला मदत होते. ठीक आहे. ओके दादा. ओके. ओके, बोल भावना. दादा, मला गणित सॉल्व करायला थोडा प्रॉब्लेम होतो. गणित करायला प्रॉब्लेम होत, बरोबर ना? यस. ओके. गणित मध्ये काय अवघड जाते त्याच्यासारखं, हे फॉर्म्युला आठवण मध्ये ठेवायला अवघड जाते का? तुला समजत नाही की फॉर्म्युला तर ठीक आहे, हे आहे, पण ह्याला मी प्रश्न सॉल्व्ह कसं करायचे या फॉर्म्युलाने, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. फॉर्म्युला आठवण ठेवायला प्रॉब्लेम होते. हा, आठवण ठेवायलाच ना, तर तेच की आपण सारखं सारखं लिहायचं. त्या फॉर्म्युलाने जे प्रश्न सॉल्व्ह होतात त्यांना सारखं सारखं करायचं, 2-3दा करायचं. आणि काय होते, आपल्याला जेव्हा समजते की हे फॉर्म्युला इकडे आपण काय यूज करत आहे, ह्याचं काम काय आहे, काय करतंय, आणि ते आपण केलं सारखं की आपल्याला समजून जात आहे. मग ते समजलं की आपल्याला आठवण ठेवायला खूप सोपं जातं मग, कारण की आपल्याला आठवते की हे हे करते, अच्छा तिकडे हे, इकडं हे फॉर्म्युला लागेल, आणि मग आपल्या फॉर्म्युलाही आठवते की हा हे फॉर्म्युला आहे. तर असंच करायचं असते, सारखं प्रॅक्टिस करत राहायचं. मॅथ्स, गणित जे असते ते प्रॅक्टिसच असते, म्हणजे रिपीट करायचं आणि त्याच्याने मदत होते मग आपल्याला. ठीक आहे. ओके. ओके. तर तेच आहे म्हणजे. अं, अजून असं काही अजून डाऊट आहे कुणाला काही, विचारू शकतात. आता वेळ आहे थोडासा, 15-20 मिनिटं. हम्म, ठीक आहे. आपण एक ऍक्टिव्हिटी करूत मग, की मी वापस माझं हे व्हाईट बोर्ड काढतो.
share screen. ठीक आहे. तर स्टॉप. ठीक आहे, ते सोडा. इन द तर ठीक आहे, म्हणजे आजचं झालंच आहे म्हणजे सेशन, अजून तर काही नाही. कुणाला काही विचारायचं असेल तर तो बोलू शकतो, पण आता तुमचंही जास्त वेळ घेणार नाही मी, कारण की तुमचंही वेळ व्हॅल्युएबल आहे. तर ठीक आहे, आजचं आपण सेशन इकडेच संपवू मग. ठीक आहे. ओके दादा. ओके, ठीक आहे. आता लिव्ह करू शकता तुम्ही. येते, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, अरे यार. लिव्ह करू शकता आता. हा, लिव्ह करू शकता.